नमस्कार. जॉब माझा अपडेट आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती विशेषमध्ये आज आपण इंग्लिश ग्रामरचे 7 मोस्ट इम्पॉर्टंट रूल इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जे की तुम्हाला 18 तारखेला जे काही परीक्षा होणार आहेत तुमची, त्यामध्ये जे काही इंग्लिश सेक्शन येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर इंग्लिश सेक्शनमध्ये जवळपास 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्यामध्ये एरर डिटेक्शन असणार आहेत की आणखी एरर करेक्शन, फिलर्स. तर अशा प्रकारच्या सेक्शनमध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रामर बेस्ड प्रश्न विचारले जात असतात. तर एरर डिटेक्शन आणि एरर करेक्शनसाठी हे जे रूल आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 7 रूल तुम्हाला खूप महत्त्वाचे रूल आहेत. या 7 रूलपैकी कमीत कमी एका रूलवर तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेत प्रश्न पाहायला मिळणारच आहेत. या 7 रूलपैकीच 2 ते 3 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या 7 रूलपैकीच येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही न चुकता पूर्ण बघायचा आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता स्टेप बाय वन बाय वन सर्व 7 रूल बघणार आहोत, जे की परीक्षेत नेहमी या 7 रूलवर प्रश्न विचारले जात असतात, या 7 रूलच्या संबंधितच. तर त्यामध्ये आज आपण पहिला रूल बघू. तर बघा पहिला रूल आहे, जर 2 सब्जेक्ट, बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सेंटेन्स असते विद्यार्थी मित्रांनो, जसं की एखादं सेंटेन्स आहे ज्यामध्ये एकपेक्षा जास्त सब्जेक्ट असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त कर्ता असेल, 2 सब्जेक्ट असेल, तर त्या कंडिशनमध्ये जर 2 सब्जेक्ट ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अँड नॉट, इन ॲडिशन टू, बट, बिसाइड्स, ॲक्सेप्ट, रॅदर दॅन, अकंपनीड बाय, लाईक, अनलाईक, नो लेस दॅन, नथिंग बट, हे जे फ्रेज आहे, या फ्रेजद्वारे जर ते जोडले जात असतील 2 सब्जेक्ट, उदाहरणार्थ एक आय आणि एक यू असेल, हे 2 वेगवेगळी सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे दोन्ही सब्जेक्ट जर ॲज वेल ॲजनं जोडले, म्हणजे आय ॲज वेल ॲज यू उदाहरणार्थ, तर या कंडिशनमध्ये काय असेल, तर या कंडिशनमध्ये जे क्रियापद वापरतो विद्यार्थी मित्रांनो आपण, म्हणजे जे काही व्हर्ब वापरतो इंग्लिशमध्ये, जे काही ते व्हर्ब आपण जे काही व्हर्ब वापरतो, तो व्हर्ब जे विद्यार्थी मित्रांनो ते आपण सब्जेक्टनुसार वापरत असतो. म्हणजे सब्जेक्ट ज्या फॉर्ममध्ये असेल त्यानुसारच आपण व्हर्बचा उपयोग करत असतो. म्हणजे जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण व्हर्बसुद्धा सिंग्युलर घेत असतो, आणि जर सब्जेक्ट प्युरल फॉर्ममध्ये असेल तर व्हर्बसुद्धा प्युरल फॉर्ममध्ये असते. म्हणजे सब्जेक्ट जर एकवचनीमध्ये असेल तर एकवचन, आणि व्हर्ब एकवचनचाच घ्यायचा, म्हणजे सिंग्युलर फॉर्मच घ्यायचा. त्यानंतर जर सब्जेक्ट प्युरल फॉर्ममध्ये असेल तर व्हर्बसुद्धा प्युरल फॉर्ममध्ये असते. म्हणजेच यानुसार बघा, 2 सब्जेक्ट असेल, 2 वेगवेगळी सब्जेक्ट आहे, म्हणजे त्यापैकी एक सब्जेक्ट सिंग्युलर असू शकतो, दुसरा प्युरल पण असू शकतो, किंवा दोन्ही सिंग्युलर असू शकतात किंवा दोन्ही प्युरल असू शकतात. तर यामध्ये जर 2 सब्जेक्ट हे जे फ्रेज दिलेले आहेत, या फ्रेजपैकी कोणत्याही एका फ्रेजद्वारे जोडलेली असेल, तर तेव्हा व्हर्ब जे असते विद्यार्थी मित्रांनो ते पहिल्या सब्जेक्टनुसार घ्यायचं असते. म्हणजे वाक्यामध्ये जो काही पहिला सब्जेक्ट असते, आपण उदाहरण बघू. बघा इथे एक वाक्य दिलं आहे, राम ॲज वेल ॲज हिज पॅरेंट्स कमिंग, म्हणजे राम आणि सोबतच त्याचे पॅरेंट्स येणार आहेत, म्हणजे राम ॲज वेल ॲज हिज पॅरेंट्स इज कमिंग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा राम आणि हिज पॅरेंट्स हे 2 वेगवेगळी सब्जेक्ट आहे. हे एक सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो आणि हा दुसरा सब्जेक्ट, हे दोन्ही सब्जेक्ट ॲज वेल ॲज या फ्रेजद्वारे जोडले आहेत. जे की इथे तुम्हाला जी लिस्ट दिलेली आहे, या लिस्टपैकी एक आहेत ॲज वेल ॲज. तर तेव्हा काय सांगितलं आहे रूल, की व्हर्ब जो असते तो पहिल्या क्रियापदानुसार, म्हणजे व्हर्ब काय इथं विद्यार्थी मित्रांनो राम, म्हणजे हे काय तर सिंग्युलर आहे, म्हणून व्हर्बसुद्धा इथं काय येणार, सिंग्युलर येणार. तर बघा इथं इज हा जो आहे हा एक व्हर्ब आहे आणि हा सिंग्युलर फॉर्म आहे, म्हणजे हे वाक्य काय विद्यार्थी मित्रांनो आपलं काय बरोबर आहे. जर इथं इजच्याऐवजी जर आर दिलं असतं तर हे वाक्य आपलं काय चुकलं असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे हिज पॅरेंट्स हे अनेकवचनी आहे, कारण इथं एस लागला आहे. पॅरेंट्स हे अनेकवचनी आहे, परंतु इथं आपण व्हर्ब हा अनेकवचनी घेतला नाही, कारण इथं 2 वेगवेगळी सब्जेक्ट जरी असली, म्हणजे 2 वेगवेगळी आहे म्हणजे अनेकवचनी आहे, तरीसुद्धा इथं सिंग्युलर सब्जेक्टच काय यूज होते, कारण आपला रूलच आहे की जर 2 सब्जेक्ट ॲज वेल ॲजने जोडले जात असेल तर सब्जेक्ट हा फर्स्ट सब्जेक्टनुसार घ्यायचा. तर आपण त्याच्यावर आधारित एक प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. काही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत या रूलनुसारच. बघा आपला एक पहिला प्रश्न आहे, द मॅनेजर विथ हिज असिस्टंट्स
आर रिव्ह्यूइंग द फाईल केअरफुली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एक वाक्य आहे आपल्यामध्ये. तर हे जे सेंटेन्स आहे यामध्ये बघा, द मॅनेजर हा एक सब्जेक्ट आहे आणि हिज असिस्टन्स हे दुसरा सब्जेक्ट आहे. आणि हे दोन्ही सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो विथ या फ्रेजने जोडले गेलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधी रूल बघितला आहे की जे सब्जेक्ट ॲज वेल ॲज विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अँड नॉट, इन ॲडिशन टू, बट, बिसाइड, ॲक्सेप्ट, रॅदर दॅन, अकंपनी बाय, लाईक, अनलाईक, नो लेस दॅन, नथिंग बटने जोडले जात असेल तर तेव्हा व्हर्ब जो यूज करतो आपण तो व्हर्ब हा पहिल्या सब्जेक्टनुसार असेल. म्हणजे तो जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर आणि प्युरल असेल तर प्युरल. म्हणजेच काय असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सब्जेक्ट मॅनेजर हा सिंग्युलर आहे म्हणून इथं आपल्याला व्हर्बसुद्धा काय तर सिंग्युलर लागेल. तर बघा इथे व्हर्ब बघा इथं कुठं आहे तर व्हर्ब शोधायचा आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्ट सी मध्ये व्हर्ब देण्यात आलेले आहेत. बघा इथे आर दिलेला आहे. आर काय विद्यार्थी मित्रांनो, तर हा एक प्युरल सब्जेक्ट आहे, प्युरल व्हर्ब आहे. म्हणून काय तर हे आरच्या ऐवजी इथं आपल्याला हे आर चुकीचा व्हर्ब आहे. इथं आरच्या ऐवजी आपल्याला काय तर इजचा उपयोग करावा लागेल, तेव्हा असे वाक्य आपलं बरोबर असेल. म्हणजेच इथं उत्तर काय असणार आपल्याला तर ऑप्शन क्रमांक सी असणार. म्हणजे आर हे जी आहे ह्याच्यामध्ये एरर आहे, पार्ट सीमध्ये आपल्या इथे काय विद्यार्थी मित्रांनो एरर आहे. तर अशा प्रकारे एररचा प्रश्न विचारला जात असतो की खालीलपैकी कोणत्या पार्टमध्ये इथे एरर आहे. तर बघा पार्ट सी आरमध्ये एरर आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत, हे तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचे आहेत. मी तुम्हाला रूल्स सांगितले आहेत, त्या रूलनुसारच हे प्रश्न आहेत. बघा हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न, हा चौथा प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. त्यानंतर आपण रूल क्रमांक 2 बघू. तर बघा रूल नंबर 2 आहेत आपला. रूल नंबर 2 काय सांगते की जर दोन सब्जेक्टला नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, नॉर, ऑर किंवा नन बट याद्वारे जेव्हा दोन सब्जेक्ट जोडले जात असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा रूल आहे. दुसरा रूल काय सांगते की नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, नॉर, ऑर किंवा नन बट याद्वारे जर दोन सब्जेक्ट जोडले जात असेल किंवा या दोन सब्जेक्ट याच्या दरम्यान येत असेल तर तेव्हा जे काही क्रियापद म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे व्हर्ब असते, व्हर्ब हे त्याच्या सर्वात जवळचा जो जवळच्या म्हणल्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो काय तर सेकंड सब्जेक्ट जो असतो विद्यार्थी मित्रांनो, सेकंड सब्जेक्ट म्हणजे दुसऱ्या सब्जेक्टनुसार व्हर्ब घ्यायचा असते. याच्या आधीचा रूल काय विद्यार्थी मित्रांनो की ते जे आधी उल्लेख केलेले जे काही आपण फ्रेज आहे ते फ्रेज जर असेल म्हणजे जसे की ॲज वेल ॲज, विथ, तर जेव्हा ह्या फ्रेजद्वारे जर दोन सब्जेक्ट जोडले जात असेल तर तेव्हा व्हर्ब आपण पहिल्या सब्जेक्टनुसार घेत असतो. परंतु हेच जर विद्यार्थी मित्रांनो दोन सब्जेक्ट नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, नॉर, ऑर किंवा नन बटनं जोडली जात असेल तर तेव्हा सब्जेक्ट व्हर्ब जो असतो विद्यार्थी मित्रांनो जर यापैकी कोणत्याही एक वाक्यामध्ये येत असेल आणि त्यात दोन सब्जेक्ट असतील तर तेव्हा व्हर्बचा उपयोग आपण सेकंड सब्जेक्टनुसार करायचा. म्हणजे दुसऱ्या नंबरचा जो सब्जेक्ट असते त्याच्यानुसार आपण काय तो व्हर्बचा उपयोग करतो. याचं काही उदाहरण बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण आहे नायदर राम नॉर श्याम हॅज कम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दोन सब्जेक्ट आहे राम आणि श्याम आणि हे नायदर नॉरनं जोडलेलं आहे. याच्यामध्ये सेकंड सब्जेक्ट कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हा आहे सेकंड सब्जेक्ट आणि सेकंड सब्जेक्टनुसारच आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. त्यानंतर बघा दुसरं वाक्य आहे आयदर राम ऑर हिज फ्रेंड्स हॅव कम. तर बघा आयदर राम ऑर हिज फ्रेंड हॅव कम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे राम आणि हिज फ्रेंड्स हे काय विद्यार्थी मित्रांनो प्युरल व्हर्ब आहे, राम हे सिंग्युलर व्हर्ब आहे. हे दोन्ही सब्जेक्ट आयदर ऑरनं जोडले आहे. रूल काय सांगते आयदर ऑरने जर दोन सब्जेक्ट जोडले जात असेल तर त्याचा जो काही व्हर्ब असतो विद्यार्थी मित्रांनो ते सेकंड सब्जेक्ट म्हणजे इथं सेकंड सब्जेक्ट आहे हा फ्रेंड्स. म्हणजेच आपल्याला सेकंड सब्जेक्ट फ्रेंड दिला आहे, ह्या सेकंड सब्जेक्ट फ्रेंडनुसारच आपलं काय तो व्हर्ब येईल वाक्यामध्ये. व्हर्ब बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय तर हॅव आहे. हॅव जे आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हर्बचा उपयोग आपण जे काही प्युरल सेंटेन्स जे असते अनेकवचनी त्याच्यामध्ये आपण हॅवचा उपयोग करत असतो. म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो इथे फ्रेंड्स हा एक सेकंड सब्जेक्ट आहे, हा सुद्धा प्युरल फॉर्म आहे म्हणून इथं हॅवचा उपयोग करण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर दोन वाक्य जर आयदर ऑर, नायदर नॉर, नॉर, ऑर किंवा नन बट
नॉट ऑनली बट ऑल्सोनं जोडली जात असेल तर त्याचा व्हर्ब हा सेकंड सब्जेक्टनुसार घ्यायचा असते. त्यानंतर बघा येथे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दिले आहेत. आपण बघा प्रश्न आहे, आयदर माय कलिग्ज ऑर पियून आर कमिंग होम विथ दी मटेरियल टुडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा दोन सब्जेक्ट दिलेले आहे. बघा आयदर माय कलिग, कलिग म्हणजे काय, कलिग्ज म्हणजे त्याचे जे सहकारी असतात त्याचे, आणि किंवा पिऊन आर कमिंग होम हे सर्व त्याच्या घरी आले विथ दी मटेरियल टुडे. तर बघा याच्यामध्ये कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पार्ट बीमध्ये आपल्याला काय तर एरर दिसून येईल. कारण बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे रूल की आयदर आणि हे ऑर आहे, याच्याद्वारे दोन सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट पहिला हा, सब्जेक्ट दुसरा हा. तर सब्जेक्ट दुसऱ्यानुसार आपण काय व्हर्बचा उपयोग करतो. सब्जेक्ट दुसरा बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय हा सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे म्हणून इथं व्हर्बसुद्धा सिंग्युलर येईल. परंतु बघा इथं व्हर्ब हा प्युरल यूज करण्यात आलेला आहे म्हणून इथं चूक आहे. हा इथं इज असेल आरच्या ऐवजी, तेव्हाच हे वाक्य बरोबर येईल. म्हणजेच काय तर पार्ट बीमध्ये इथं काय विद्यार्थी मित्रांनो एरर आहे म्हणून आपलं उत्तर होणार आहे पार्ट बी. त्याच्याचप्रमाणे समोर काही प्रश्न दिले विद्यार्थी मित्रांनो जसं की हा आणि हा, हे दोन्ही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. या रूलवरच बेस आहेत म्हणजेच तुमची पण प्रॅक्टिस होईल. त्यानंतर बघा रूल नंबर 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो रूल नंबर 3 आहे, काही नामे अनेकवचनी स्वरूपात असतात परंतु ते अर्थाने एकवचनी असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण खूप सारे नाउन्स जे असतात आहे ज्याचे नाउन्सचे वेगवेगळे म्हणजे नाउन्सचे मुख्य दोन प्रकार पडतात त्याच्या क्वांटिटीनुसार. एक म्हणजे सिंग्युलर आणि दुसरा असते प्युरल. तर बघा काही नामे अनेकवचनी स्वरूपात असतात परंतु ते अर्थाने एकवचनी असतात, त्याच्यासोबत आपण एकवचनी क्रियापदे वापरतो. बघा विद्यार्थी मित्रांनो काही जे काही नाउन्स असतात, काही जे नाउन्स असतात इंग्लिशमध्ये काही नाउन्स जे असतात ते दिसायला प्युरल दिसतात, प्युरल दिसतात परंतु ते सिंग्युलरच असतात. दिसण्यासाठीच फक्त दिसायलाच ते प्युरल दिसते परंतु ते काय तर ते सिंग्युलरच असते. जसं की काही रोगांची नावे असते जसे की ते प्युरल दिसते जसे की मिसल्स, मम्स, रिकेट्स, शिंगल्स. त्याच्या व्यतिरिक्त काही देशाची नावे जसे की द युनायटेड स्टेट्स, जसे की बघा स्टेट्स अनेक वचनी दिसते, द वेस्ट इंडिज. त्यानंतर काही विषयाची नावे जसे की फिजिक्स, इकॉनॉमिक्स, सिविक्स, स्टॅटिस्टिक्स, पॉलिटिक्स अँड लिंग्विस्टिक. तर बघा हे जे काही सब्जेक्टची नाव आहे याच्या शेवटी यस आहे, हे आपल्याला प्युरल फॉर्मसारखे म्हणजे प्युरल दिसतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय अनेक वचनीसारखे दिसतात परंतु हे सब्जेक्ट जे असतात हे अर्थाने सिंग्युलरच असतात. तर बघा जसं की उदाहरण आहे, पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी. बघा इथे पॉलिटिक्स हा एक विषय आहे. बघा पॉलिटिक्स एक विषय आहे आणि हा तिच्यासोबत हा एक सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे सिंग्युलर वर्बच घेण्यात आलेला आहे, नॉट माय कप ऑफ टी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा रूल काय सांगते आपल्याला की काही जे काही नाऊन असतात ते दिसायला आपल्याला प्युरल दिसतात परंतु अर्थाने ते सिंग्युलर असतात. याच्याच बाबतीत काही जसं की याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा दुसरा रूल आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे असा की स्टॅटिस्टिक्सचा अर्थ जर डेटा असेल, मॅथमॅटिक्सचा अर्थ जर कॅल्क्युलेशन असेल आणि पॉलिटिक्सचा अर्थ जर राजकीय कल्पना असेल तर तेव्हा काय असते, तेव्हा सब्जेक्ट हा अनेकवचनी व्हर्ब हा अनेकवचनी म्हणजेच व्हर्ब जो असते व्हर्ब आपण जो यूज करतो तो प्युरल फॉर्ममध्ये असला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो जर स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स आणि पॉलिटिक्स हे जर विषय म्हणून कन्सिडर केले जात असेल म्हणजे सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केले विषय म्हणून कन्सिडर केले जात असेल तर तेव्हा तिथं सिंग्युलर व्हर्बचा उपयोग केला जातो. परंतु जर स्टॅटिस्टिक्सचा अर्थ जर डेटा निघत असेल, मॅथमॅटिक्सचा अर्थ जर कॅल्क्युलेशन निघत असेल आणि पॉलिटिक्सचा अर्थ जर तिथं राजकीय कल्पना असेल तर तेव्हा तिथं अनेकवचनी व्हर्ब म्हणजे प्युरल व्हर्बचा उपयोग केले जाते. जसे की बघा इथे स्टॅटिस्टिक्स हॅव रिव्हील दी मल्टिपल स्कॅम इन ऑर्गनायझेशन ऑफ कॉमनवेल्थ PV गेम्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे स्टॅटिस्टिक्सचा अर्थ बघा इथं सब्जेक्ट सारखा नाही आहे म्हणजे विषय म्हणून नाही आहे इथं. तर बघा इथं स्टॅटिस्टिक्सचा अर्थ एक प्रकारचा जो काही रिपोर्ट आहे, रिपोर्ट म्हणजे काय तर डेटा आला तर डेटाच्या फॉर्ममध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर डेटाच्या फॉर्ममध्ये जर स्टॅटिस्टिक्सचा जर उल्लेख केला जात असेल किंवा त्यातून अर्थ डेटाचा अर्थ निघत असेल तर तेव्हा
व्हर्ब जो असते तो प्युरल असते. बघा इथं व्हर्ब इथं हॅव म्हणजे प्युरल फॉर्ममध्ये घेण्यात आलेला आहे. तर जर स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स आणि पॉलिटिक्स जर हे सब्जेक्ट म्हणजे विषय म्हणून शाळेतील जे विषय असतात आपले ते विषय म्हणून केले जात असेल तर तेव्हा सिंग्युलर व्हर्ब घ्यायचा, लक्षात ठेवायचं आहे. जर हे जे हे सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केले जाते म्हणजेच विषय म्हणून, सेंटेन्समधला सब्जेक्ट नाही विद्यार्थी मित्रांनो, तर विषय म्हणून जर कन्सिडर केला जात असेल जो शाळेतील विषय आहे तो, तर तेव्हा सिंग्युलर घ्यायचा सब्जेक्ट. आणि जर ह्याचा अर्थ जर डेटा कॅल्क्युलेशन किंवा पॉलिटिक्सचा अर्थ राजकीय कल्पना असेल तर तेव्हा ते प्युरल फॉर्ममध्ये घ्यायचं असते. याच्या बाबतीत काही उदाहरणं इथे घेतले बघा. मिसल्ससाठी, स्टॅटिस्टिक्ससाठी, इकडे स्टॅटिस्टिक्ससाठी. तर बघा हे तीन आपल्याला आपण काहीतरी क्वेश्चन घेतलेले आहेत. हे 3 क्वेश्चन तुम्हाला हे सॉल्व करायचे आहेत आपल्या या रूलनुसारच. एकदा नक्की तुम्हाला सॉल्व करायचं आहेत आणि तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही मला याचं काय तर उत्तर सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक रूल नंबर 4. रूल नंबर 4 आहेत इच, एव्हरी, एव्हरीवन, समवन, समबडी, नोबडी, नन, वन, एनी, मेनी, मोर दॅन वन. म्हणजेच हे जे फ्रेजेस आहे हे अर्थाने एकवचनी आहेत. बघा इच, एव्हरी, एव्हरीवन, समवन हे काय तर अर्थाने एकवचनी आहे म्हणून याच्यासोबत एकवचनी क्रियापद वापरली जातात, एकवचनी नाऊन वापरले जातात आणि एकवचनीच प्रोनाऊन वापरले जातात. म्हणजेच सिंग्युलरच व्हर्ब यूज होते, सिंग्युलर नाऊन होते, सिंग्युलरच प्रोनाऊन, सर्व सिंग्युलर यूज होते. इच, एव्हरी, एव्हरीवन, समवन, समबडी, नोबडी, नन, वन, एनी, मेनी, मोर दॅन वन. या म्हणजेच ह्या शब्दापासून जर एखाद्या वाक्याची सुरुवात होत असेल विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर इच, एव्हरी, एव्हरीवन, समवन, समबडी, नोबडी, नन, वन, एनी, मेनी किंवा मोर दॅन वनने होत असेल किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये या शब्दाचा उल्लेख होत असेल तर या शब्दाच्या नंतर येणारे जे काही किंवा आधी येणारे जेवढे काही व्हर्ब असतात किंवा नाऊन किंवा प्रोनाऊन असते ते विद्यार्थी मित्रांनो काय सिंग्युलर असतात, म्हणजे एकवचनी असतात. जसे की बघा इच स्टुडंट हॅज कम. म्हणजेच बघा इच सुरुवात झाली आहे इचनी. इचनी जर वाक्याची सुरुवात होत असेल तर त्यामध्ये सिंग्युलर व्हर्ब असते, जसे की स्टुडंट सिंग्युलर व्हर्ब आहे. त्यानंतर सिंग्युलर नाऊन आहे, हॅज सिंग्युलर व्हर्ब आहे, तर इच स्टुडंट हॅज कम. त्याचप्रकारे इच बॉय अँड इच गर्ल हॅज कम. बघा इच जरी प्रत्येक सब्जेक्टली जरी यूज केले जात असेल आणि म्हणतात अँड जरी असेल विद्यार्थी मित्रांनो तरीसुद्धा इथं व्हर्ब हा सिंग्युलरच यूज करायचा असते. इच बॉय अँड इच गर्ल हॅज कम असेल. त्यानंतर बघा वन मस्ट टॉलरेट वन्स फ्रेंड ॲज वेल ॲज हिज एनिमी. म्हणजेच वन मस्ट टॉलरेट वन्स फ्रेंड ॲज वेल ॲज हिज एनिमी. तर बघा इथे सुद्धा हे वाक्य काय तर आपलं बरोबरच आहे. तर अशाच प्रकारच्या म्हणजे ह्याच रूलवर समोर काही आपण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये प्रश्न आहेत ईच ऑफ द स्टुडंट्स हॅव सबमिट देअर अप्लिकेशन ऑन टाईम. तर बघा इथे तुम्हाला कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे तुम्हाला शोधायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा एक प्रश्न आहेत 12वा प्रश्न, त्यानंतर एक हा 13वा प्रश्न. तर असे जवळपास 3 प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला या रूलनुसार सॉल्व करायचे आहेत आणि याचं उत्तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा रूल नंबर 5 आहेत. रूल नंबर 5 काय सांगते की काही नामे म्हणजेच काही जे नाऊन असतात विद्यार्थी मित्रांनो, काही जे नाऊन असतात ते अनेकवचनी स्वरूपात वापरले जातात. म्हणजेच चा शेवट काढून टाकून त्यांना म्हणजेच काय असते बघा सर्वसाधारण जसे की काही नाऊन असते विद्यार्थी मित्रांनो, काही नाऊन्स जे असतात विद्यार्थी मित्रांनो ते नेहमी प्युरल फॉर्ममध्ये असते. ते दिसायलासुद्धा प्युरल असते आणि त्याचा यूजसुद्धा आपण काय तर प्युरल म्हणूनच करतो. म्हणजे त्याच्यासोबत आपण व्हर्बचा उपयोगसुद्धा प्युरलच व्हर्बचा उपयोग करतो आणि प्युरल फॉर्ममध्येच त्याचा आपण काय तर उपयोग करत असतो. तर
परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या नाऊनला आपण आधीच प्युरल असल्यावर त्याला त्या नाऊनच्या शेवटी म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी यस किंवा यस लावून पुन्हा त्याला प्युरल करू शकत नाही. जसे की सीझर्स, सॉरी, यस किंवा यस काढून त्यांना एकवचनी करू शकत नाही. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, काही नाऊन असे असतात की ते नाऊन नेहमी प्युरल फॉर्ममध्येच राहतात, ते कधीच एकवचनी होत नाही. त्याचा उपयोगसुद्धा अनेकवचनीमध्येच होतो. जसे की सीझर्स आहे, टॉंग्ज आहे, प्लायर्स आहे, पिन्सर्स आहे, बेलोज आहे, ट्राउझर्स आहे, असे अनेक असे काही नाऊन आहे का ते नेहमी प्युरल असतात आणि ते प्युरल फॉर्ममध्येच यूज होतात. त्याचं सिंग्युलर फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकत नाही. म्हणजेच एखादा शब्द असते की एखादे म्हणजे जसे की सब्जेक्ट आहे, एखाद्या सब्जेक्टला यस किंवा यस लागला असता ते काय विद्यार्थी मित्रांनो प्युरल होते. एखाद्या नाऊनला यस किंवा यस लागलं की आपण ते अनेकवचनीमध्ये कन्वर्ट करतो आणि जर यस किंवा यस नसेल तर ते सिंग्युलर असते. बरेचसे असे नाऊन आहे की यस किंवा यस लागला की ते प्युरल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात आणि यस किंवा यस काढलं तर ते सिंग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असतात. परंतु काही असे नाऊन आहे की ते त्याचं यस किंवा यस जो असते शेवटचं अक्षर ते काढलं तरीसुद्धा ते सिंग्युलर होत नाही, ते नेहमी प्युरलच असतात. जसे की इथे देण्यात आलेले जेवढे की नाऊन आहे इथे तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. जसे की इथे दिलं आहे स्पेक्टॅकल्स, गॉगल्स, बायनॅक्युलर्स, आय ग्लासेस, आर्म्स, अमेंड, आर्काइव्ज, अशाच प्रकारची इथं काय विद्यार्थी मित्रांनो काही नाऊन दिलेले आहेत जे नेहमी अनेकवचनी स्वरूपात यूज होत असतात आणि अनेकवचनीत राहतात. बघा इथं काही उदाहरण आहे जसं की व्हेअर आर माय पॅन्ट्स, व्हेअर आर माय टॉंग्स. टॉंग्स हे नेहमी अनेकवचनी म्हणून असतात, अनेकवचनीच वर्ब यूज करण्यात आलेलं आहे तिथं आणि हे नेहमी अनेकवचनी असतात. इथं बघा आपण काही उदाहरण घेतले आहे जसे की द सीझर्स इज केप्ट ऑन टेबल. बघा इथे तुम्हाला कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ती ओळखायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधी सुरूमध्ये विचार सांगितला आहे की सीझर्स हा जो शब्द आहे हा नेहमी प्युरल फॉर्ममध्ये यूज होतो. सीझर्स हा एक अनेकवचनी आहे, अनेकवचनी असल्यामुळे इथं अनेकवचनीच व्हर्ब यूज होणार. म्हणजेच इथं पार्ट बीमध्ये जे काही व्हर्ब आहे इज हे सिंग्युलर आहे, इथं अनेकवचनी पाहिजे. म्हणजेच आपलं पार्ट बी इथं चुकीचं आहे, म्हणजे उत्तर होणार पार्ट बी. आणि इथं इजच्या ऐवजी आपण आरचा उपयोग जर केला तर वाक्य बरोबर होईल. तर अशाच प्रकारचे समोर काही प्रश्न दिले आहेत जसे की 15 क्रमांकाचा प्रश्न, 16 क्रमांकाचा प्रश्न. तर हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर आपण सरळ 6व्या क्रमांकाचा रूल बघू. तर रूल नंबर 6 बघा, साधारणपणे एखाद्या ॲडजेक्टिव्हचे कंपॅरेटिव्ह डिग्री बनवण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह डिग्री बनवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण इयर लावतो आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनवण्यासाठी आपण त्याला EST लावतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक रूल ॲडजेक्टिव्हचा रूल आहे. बघा 3 ॲडजेक्टिव्हमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, जेवढे काही ॲडजेक्टिव्ह असतात ते सर्व ॲडजेक्टिव्ह हे 3 फॉर्ममध्ये असतात. म्हणजे तीन फॉर्मॅट असतात ॲडजेक्टिव्हचे. एक असते पॉझिटिव्ह डिग्री, दुसरं असते कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरं असते सुपरलेटिव्ह डिग्री असते. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जे की वर्ड असते ते साध्या फॉर्ममध्ये असते आणि जर त्या वर्डला म्हणजे त्या ॲडजेक्टिव्हला, तर त्या ॲडजेक्टिव्हला जर आपण ER लावला आपण शेवटी शब्दाच्या, तर ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट होते आणि जर EST लावलं तर ते सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट होते. इथं काही आपण शब्द घेतले जसे की बोल्ड हा एक शब्द आहे, हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे. जर आपण याला ER लावलं तर हे कंपॅरेटिव्ह होईल म्हणजे बोल्डर, आणि सुपरलेटिव्ह होण्यासाठी आपल्याला इथे EST लावावं लागेल म्हणजेच बोल्डेस्ट होईल. त्याचप्रकारे इथे हाय दिला आहे, हायर हायेस्ट होईल. त्याचप्रकारे डीप डीपर डीपेस्ट होईल, स्ट्रॉंग स्ट्रॉंगर स्ट्रॉंगेस्ट होईल, थिक थिकर थिकेस्ट होईल, वीक विकर विकेस्ट होईल. त्यानंतर बघा दुसरा रूल आहे, जर पॉझिटिव्ह डिग्रीच्या शेवटी जर ई असेल, बघा पॉझिटिव्ह डिग्रीच्या शेवटी जर ई असेल तर कंपॅरेटिव्हमध्ये फक्त आर जोडायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्रीच्या शब्दाला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय ER जोडत असतो. तर जर आधीच वाक्यामध्ये आधीच त्या शब्दामध्ये जर ई असेल शब्दाच्या शेवटी, तर तेव्हा पूर्ण ER न जोडता फक्त आरच जोडायचा. तेव्हाच तुमचं कंपॅरेटिव्ह होऊन जाईल, ई जोडायची गरज नाही. त्यानंतर सुपरलेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं वेळेस तिथं ESTच्या ऐवजी फक्त ST
जोडायचं, मग ते सुपरलेटिव्हमध्ये कन्वर्ट होईल. जसं की बघा ॲबल आहे, ॲबलमध्ये शेवटी ई दिलेला आहे, म्हणून इथं कंपॅरेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण आरच जोडायचं फक्त, म्हणजे ॲबलर आणि ॲबलेस्ट हे सुपरलेटिव्ह होईल, फक्त इथे एस टी जोडायचं आहेत. अशाच प्रकारे ब्रेव आहे, तर ब्रेवचं ब्रेवर, ब्रेवेस्ट, ब्रेवमध्ये शेवटी ई आहे म्हणून इथं फक्त आर जोडला आहे आणि इथं एस टी जोडला आहे. तसंच फाईन, फायनर, फायनेस्ट आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी हा तिसरा रूल आहे ॲडजेक्टिव्हचा. हा रूल असा आहे विद्यार्थी मित्रांनो, जर जे कोणतेही ॲडजेक्टिव्ह असतात त्याची जी पॉझिटिव्ह डिग्री असते, त्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर शब्दाच्या शेवटी जर वाय असेल, बघा पॉझिटिव्ह डिग्रीमधील जे शब्द असतात, पॉझिटिव्ह डिग्रीमधील जे काही ॲडजेक्टिव्ह असतात, त्या शब्दाच्या शेवटी म्हणजे त्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी जर वाय असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या वायच्या ऐवजी त्यामध्ये वाय काढून तिथं आय करायचं, तिथे वाय काढून तिथे आय करायचा आणि त्यानंतर त्याला ई आर आणि ई एस टी जोडायचं, तेव्हा ते सुपरलेटिव्हमध्ये कन्वर्ट होते. जसं की बघा इथे आपण घेतला आहे ड्राई, ड्रायचं ड्रायर झालं, जसं की वायच्या ऐवजी आपण इथं आय लिहिला आणि त्यानंतर ई आर जोडलं, तशाच प्रकारे इथं ड्रायेस्ट होईल. जसं की हॅप्पी आहे, हॅप्पीमधला वाय काढायचा विद्यार्थी मित्रांनो इथे आणि वायच्या ऐवजी काय लिहायचं तर आय लिहायचं आणि नंतर ई आर जोडायचं, तेव्हा कंपॅरेटिव्ह होईल आणि नंतर आय जोडून जर ई एस टी जोडला तर ते सुपरलेटिव्ह होईल. तशाच प्रकारे हेवी, हेवियर, हेविएस्ट असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, रूल नंबर 7 आणि शेवटचा आपला महत्त्वाचा रूल, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तर 7वा रूल काय सांगते की अमॉंग आणि बिटवीनमधला याच्यामध्ये फरक आपल्याला काय सांगायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच वाक्यामध्ये आपण अमॉंग आणि बिटवीन हे दोन प्रिपोजिशनचा आपण काय करत, हे दोन प्रिपोजिशनचा आपण वापर करत असतो. तर या दोन प्रिपोजिशनमध्ये एक मुख्य फरक आहे, तो फरक काय ते आपण बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, अमॉंग जो असतो विद्यार्थी मित्रांनो, हा एक प्रिपोजिशन आहे. हे एक प्रिपोजिशन जेव्हा दोनपेक्षा जास्त गोष्टी, म्हणजेच आपण जेव्हा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करत असतो, दोनपेक्षा जास्त गोष्टीचं म्हणजे दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू असेल तर तेव्हा त्याच्या कंपॅरिझनच्या वेळेस अमॉंगचा उपयोग करायचा. म्हणजे जर वस्तूची संख्या जर दोनपेक्षा जास्त असेल तर तिथे अमॉंगचा उपयोग करायचा, अमॉंग या प्रिपोजिशनचा उपयोग करायचा कंपॅरिझनच्या वेळेस. जसं की बघा ते काय दिलं आहे, अ लॉट ऑफ कोऑपरेशन्स इज नीडेड अमॉंग द डिफरंट स्टेट टू कॉम्बॅट नॅक्सलिझम बिटवीन. तर बघा इथे बिटवीन नाही आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय दिलं आहे अमॉंग. अमॉंग हा एक प्रिपोजिशन आहे आणि इथे बघा डिफरंट स्टेट्स, डिफरंट स्टेट्स म्हणजे वेगवेगळी राज्ये. तर बघा वेगवेगळी राज्ये या वाक्यामध्ये उल्लेख काय तर दोनपेक्षा जास्त राज्य आहे, म्हणजेच अनेक राज्य आहे. जर दोनपेक्षा जास्त गोष्टीच्या संदर्भात आपण नेहमी काय अमॉंगचा उपयोग करतो, इथं दोनपेक्षा जास्त असल्यामुळे इथं आपण अमॉंगचा उपयोग केला. जसं की आर्म्स वर डिस्ट्रीब्यूट अमॉंग दी बेगर्स, आर्म्स जे आहे ते आपण वेगवेगळ्या बेगर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले. इथं दोन आहे का दोनपेक्षा जास्त आहे म्हणून इथं अमॉंगचा उपयोग करण्यात आला आहे. जसे की द टीचर डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स अमॉंग देम, टीचर्सने जे स्वीट्स आहे ते त्यांच्यामध्ये वाटले. तर ते किती आहे अनेक आहे, म्हणजे काय दोनपेक्षा जास्त आहे. जर दोनपेक्षा जास्त असेल तर तिथं आपण अमॉंगचा उपयोग करतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक बिटवीनसुद्धा आहे. तर बघा बिटवीनचा उपयोग आपण दोन गोष्टीच्या वेळेस करतो, म्हणजे कोणत्याही दोन गोष्टीतनी आपण तुलना करायची यायची असेल तर आपण तिथं बिटवीनचा उपयोग करतो. जसं की द मॅच विल बी प्ले बिटवीन इंडिया अँड ऑस्ट्रेलिया, म्हणजे इंडिया हा एक देश आहे आणि ऑस्ट्रेलिया हा दुसरा देश आहे. जेव्हा या दोन गोष्टीमध्ये आपण कंपॅरिझन करतो तेव्हा इथं आपण काय बिटवीनचा वापर करतो. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो रूल कसा आहे की दोनपेक्षा जास्त असेल तर अमॉंग, दोनपेक्षा जास्त अमॉंग, दोन असेल तर बिटवीन, दोन असेल तर बिटवीन, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर याच्या आधारावर आपण इथे 3 प्रश्न घेतलेले आहेत. हे 3 प्रश्न तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपले 7 मोस्ट इम्पॉर्टंट रूल होते, जे की तुम्हाला येणारी जी की 18 तारखेची जी की परीक्षा आहेत ते एरर करेक्शन आणि एरर डिटेक्शनसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तर
हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि हाईपसुद्धा करायचं आहेत. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.